काही लक्षणं सांगतो. झोपून उठलं तरी झोप पूर्ण न झाल्यासारखे वाटणं, सततची होणारी चिडचिड, डोकंदुखी, लक्ष न लागणं. पहिली जी कामं सोपी वाटत होती ती साधी कामं देखील आता करायला अवघड वाटणं, थकवा आणि सततचा येणारा आळस. आता ही लक्षणं काय तुम्ही म्हणाल ही काही लक्षणं आहेत का? हा काय आजार आहे का? ही लक्षणं तर सगळ्यांनाच जाणवत असतील. पण या लक्षणांच्या मागे लपलेले आजार आपण बघूयात. तर अगदी आपली चुकीची दिनचर्यामुळे झालेला अनिद्रा असेल, अपचन असेल, किंवा मोबाईलचा किंवा स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळे होणारा ताण असेल, यासोबतच डायबिटीज, थायरॉईड किंवा रक्ताची कमी, व्हिटॅमिन बीची कमी, व्हिटॅमिन डीची कमी, यासोबतच अँझायटीसारखा अत्यंत महत्त्वपूर्ण आजार देखील या लक्षणामागे दडलेला असू शकतो. तर मित्रांनो, लक्षणं अत्यंत साधी आहेत म्हणून दुर्लक्षित करू नका, कारण लक्षणामागे लपलेले आजार मात्र मोठे असू शकतात बरं का. काही लक्षणं सांगतो. झोपून उठलं तरी झोप पूर्ण न झाल्यासारखे वाटणं, सततची होणारी चिडचिड, डोकंदुखी, लक्ष न लागणं. पहिली जी कामं सोपी वाटत होती ती साधी कामं देखील आता करायला अवघड वाटणं, थकवा आणि सततचा येणारा आळस. आता ही लक्षणं काय तुम्ही म्हणाल ही काही लक्षणं आहेत का? हा काय आजार आहे का? ही लक्षणं तर सगळ्यांनाच जाणवत असतील. पण या लक्षणांच्या मागे लपलेले आजार आपण बघूयात. तर अगदी आपली चुकीची दिनचर्यामुळे झालेला अनिद्रा असेल, अपचन असेल, किंवा मोबाईलचा किंवा स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळे होणारा ताण असेल, यासोबतच डायबिटीज, थायरॉईड किंवा रक्ताची कमी, व्हिटॅमिन बीची कमी, व्हिटॅमिन डीची कमी, यासोबतच अँझायटीसारखा अत्यंत महत्त्वपूर्ण आजार देखील या लक्षणामागे दडलेला असू शकतो. तर मित्रांनो, लक्षणं अत्यंत साधी आहेत म्हणून दुर्लक्षित करू नका, कारण लक्षणामागे लपलेले आजार मात्र मोठे असू शकतात बरं का.